नमस्कार मित्रांनो, आता पोचलोत आपण कुणकेश्वरला. आता तुम्हाला इथे दाखवतो इथला समुद्र किनारा आणि आमचा स्टे. तर चला बघूया आपला स्टे कसा आहे तो. आसमी बीच रिसॉर्ट कुणकेश्वर इथं आम्ही थांबलेलो आहोत. इथून हा आहे आपल्या स्टेचा व्ह्यू. चला तुम्हाला दाखवतो. फुलांनी भरलेला एंट्रन्स आहे. इकडे आहे वर आपली रूम. आपल्या गाड्या इकडे पार्क केलेल्या आहेत दोन्ही पण. आणि इथला मेन अट्रॅक्शन तुम्हाला आता दाखवतो बघा. सकाळच्या नाश्त्याची सोय. फ्रेश आम्ही प्रॉन्स आणले होते, ते फ्राय करण्याची तयारी चालू आहे. मित्रांनो, आता पोहोचलो आहोत कुणकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी थोडी रांग कमी आहे, पण बघूया आता किती वेळ लागते आपल्या दर्शनासाठी.
गणपती मंदिर, गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया कुणकेश्वर मंदिरामध्ये. मित्रांनो, कुणकेश्वर मंदिर बघू शकता, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम बीच लगत आहे. खूप सुंदर नजारा इथला. कुणकेश्वरला जर तुम्ही आलात तर एक दिवस वस्ती नक्की करा, कारण इथं क्राऊडलेस बीचेस तुम्हाला मिळतील आणि मंदिर तर खूप छानच आहे. पाण्यात जाणार म्हणून किती सुंदर मंदिर बनवलेलं आहे बघा. पूर्ण लाकडी काम केलेलं आहे मंदिराला. तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मंदिर आहे. हे मंदिर आहे श्री भैरव मंदिर. तुम्हाला आता आतमधून दाखवतो भैरव मंदिर. सुंदर असं नक्षीकाम आहे. इकडे छोटे छोटे आंब्यांचे स्टॉल्स आहेत. इकडचे प्रॉपर जे लोक आहेत ते त्यांचे स्वतःचे आंबे आहेत आणि ते आंबे विकण्यासाठी इथं ठेवलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे मंदिर आहे देवी जोगेश्वरीचं मंदिर. बघू शकता. हे पण मंदिर खूप छान आहे. कुणकेश्वर मंदिराच्या परिसरातच हे पण मंदिर आहे.
या जागेची सुखाई या ठिकाणी गौरव आणि आज घेऊन तुझ्या मुलांना नाही बघा जोगेश्वरी मंदिर किती छान असं बनवलेलं आहे. सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यावर. खूप सुंदर नक्षीकाम आहे. ही सर्व मंदिरं कुणकेश्वराच्या परिसरामध्येच आहेत. आतमध्ये हे मेन मंदिर आहे कुणकेश्वराचं. शिवलिंगाच्या आकाराची शिला आहे इथे. चप्पल घातलेच काय? आता आपण चाललो कुणकेश्वराच्या मंदिराच्या आतमध्ये. समोरच आपल्या स्वागतासाठी नंदी आहेत. थांब ग ए बाबू ये सोड माझा मोबाईल दे ना. इकडे बघा तो नाही बघणार हा बस इकडे बघ. तू सिटीतून तू राणी. दुपारच्या जेवणाची वेळ झाली. आमच्याकडे थोडं जेवण रेडी होतं आणि थोडं बनवायचं होतं. तर त्याच्यासाठी एका झाडाखाली मस्त लावलेलं आहे. तडी 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 कोलंबी सोड कोलंबी रेडी होती. भाकर उस्ता ते टाकलं पाहिजे बरं असा. हे बघा. तिलक करतो की असा तिलक विजय भाऊ लागणार मित्रांनो जेवण सर्व रेडी झालेलं आहे. बघा याच्यामध्ये सुरमई आहे, प्रॉन्स आहे आणि तळलेले प्रॉन्स आहेत. आणि हा आपला पुलाव. ही सर्व आपली मंडळी आहेत. हे आहे करा. आता जेवण चालू आहे. इथून पुढे जातो आता आम्ही गणपतीपुळेकडे. बघूया गणपतीपुळेचं दर्शन झालं तर तुम्हाला दाखवतो. नाही तर मग निघूया आपल्या परतीच्या रस्त्याकडे घरी. शेखर पाटील काय आणलाय बघा. रुको जरा सबर करो, बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ आमच्या मित्रांनी आता काय आणलंय आपल्यासाठी रानमेवा कोकणचा. करवंद पूर्ण फांदीच घेऊन आलाय. बघा किती करवंद आहेत. गोड करवंदाची साईज पण बघा मित्रांनो खूप मोठा. समीर शेठ कसं लागते करवंद? एकदम गोड ओरिजिनल रानमेवा कोकणातला. शेखर पाटील या कारण खात उपाय येतो घे का? सिटी असते असते का रे अशी एक? काट होती. बस एक कार तोच खा. अरे अख्खी कर याचे चहा प्यायला थांबलो होतो आणि तिथे आहेत फणस. आणि आमच्या मित्रांनी घेतलाय फणस. बघा किती खुश आहे तो. कोकणचा रानमेवा फणस.
काप्या फणस घेऊन चाललाय. जाम खुश झालाय एवढ्या दिवसात फणस बघून. बघा इथं चांगले फणस आणि जांभलं विकायला आहेत. आंबे, जांभलं आणि फणस. आपली फॅमिली बाकी चहासाठी थांबलेली आहे. बघा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.